जामखेड येथील पारधी समाजातील एका महिलेवर कौटुंबिक आणि लैंगिक अत्याचार झाल्याच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने जामखेड पोलिसांवरच गुंडांना पाठीशी घालत दबाव टाकल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। जामखेड येथील पारधी समाजातील एका महिलेवर कौटुंबिक आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने जामखेड पोलिसांवरच गुंडांना पाठीशी घालत दबाव टाकल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। आरोपी किरण काळे आणि त्याच्या नातेवाईकांनी बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। यासह पीडितेच्या मुलीचे अपहरण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे। प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावेही तक्रारीत घेण्यात आली आहे। राज्य महिला आयोग आणि गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाचे सुनील जावळे यांनी केली आहे। सुनील जावळे मानवी हक्क अभियान या संघटनेचा कार्यकर्ता आहे। जयश्री पवार हिच्यावरती लैंगिक शोषणाच्या माध्यमामधून सराईत गुन्हेगार असलेला 302 मधील आरोपी हा वारंवार तिला धमकावत आहे, त्रास देत आहे, तिचा लैंगिक छळ करत आहे, लैंगिक शोषण करत आहे आणि तिला तिच्या नवऱ्यानं सोडून दिल्याच्या नंतर जयश्रीने त्याच्यासोबत राहावं म्हणून तिच्यावरती बळजबरी आणि सक्ती करण्याचा प्रयत्न केला जातो। या संदर्भामध्ये ती जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जामखेड पोलिसांनी तिची फिर्याद घेतलेली नाही म्हणून ती आज रोजी जिल्हा अधीक्षक कार्यालय पोलीस या ठिकाणी आलेली आहे आणि तिनं अधीक्षक साहेबांकडं तिची रिसर फिर्याद दिलेली। तिला या ठिकाणी महिला आयोगाच्या माध्यमामधून लैंगिक शोषणाच्या विरोधात होणारा जो त्रास होत आहे त्याच्यातून तिला तिची मुक्तता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या प्रकरणामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे 3 पोलीस हे तिला नेहमी वारंवार धमकावतात आणि गुन्हेगार आरोपीच्या बरोबर तिनं राहावं याच्यासाठी तिच्यावरती बळजबरी करत आहेत। याच्याकडं विशेषतः पोलीस विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे। पोलिसांचं कर्तव्य गुन्हेगारांना साथ देणं नाही तर गुन्हेगारांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि पोलीसच जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना साथ देत असतील, चुकीच्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट करत असतील तर हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही। त्या पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी तिच्यासोबत तिच्या सहकुटुंबासोबत जर जामखेड पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल करून घेतला नाही तर बेमुदत उपोषण या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी करू आणि या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यासोबत राहू आणि तिला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। जय हिंद, जय भारत। पवार बोलते। मी जामखेडच्या पोलीस स्टेशनला गेलते, माझी काही फिर्याद घेतली नाही तिथं। जामखेडचे पोलीस माझी फिर्याद घेत नाही आहे। मला त्रास होतोय, किरण रावसाहेब काळे यांच्याकडनं त्रास होतोय मला। तो म्हणतो माझ्या संग बळजबरीने राहा। आज 2 वर्षापासून मला त्याने ठेवली, नंतरनं मी त्याच्यापाशी नाही राहत तर माझ्या मुलीला तो घेऊन गेलाय आणि मला धमकी देतोय, तुझ्या आईवडिलाला, भावाला, सगळ्याला मी मारलं। त्याच्यामुळे मी कलेक्टर ऑफिसला आले। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।